रोजच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी भाजी काय करू असा प्रश्न रोजच पडतो. तर आज आपण अशीच भाजी पाहणार आहोत जी सगळ्यांना आवडेल, थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची, करायला सोपी. तर त्यासाठी पाव किलो बटाटे साल काढून त्याच्या चौकोनी फोडी चिरून घेतलेल्या या पद्धतीने. सोबतच इथे मी साधारण 150 ग्राम इतकं बीन्स घेतलेले आहे, त्याला 1 इंचाच्या लांबीवर कट करून घेतलेले आहे. बटाटे शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हे बटाटे नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. अगदीच गाळ करायचं नाही, थोडंसं नरम झालं तर पुरेसं आहे. झाकण लावून दर 2 मिनिटाला चेक करत राहायचं आहे आणि कमी गॅसवर छान असं हे तेलामध्ये वाफून घ्यायचं आहे. आता हे बटाटे छान असं वाफेपर्यंत थोडंसं नरम होईपर्यंत वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं, साधारण एक 7 ते 8 छोटे तुकडे सुक्या खोबऱ्याचे आणि 2 चमचे तीळ आणि 2 चमचे इथे मी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे. झाकण लावूया आणि मिक्सरला या पद्धतीने पावडर तयार करून घेऊया. त्यासोबत इथे मी साधारण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या फोडी चिरून घेतलेले आहे, त्याचा सुद्धा आपल्याला प्युरी तयार करून घ्यायचा आहे. इथे बटाटे हलकंसं नरम झालेले आहे, अगदी गाळ केलेलं नाही. आणि त्याचबरोबर आता ताटामध्ये काढून घेऊया आणि सोबतच याच तेलामध्ये आपल्याला बीन्स सुद्धा परतून घ्यायचं आहे. बीन्स सुद्धा हलकंसं नरम होईपर्यंत या तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊया. सोबतच कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चॉप करून घेतलेला कांदा. तर कांदा इथे मी साधारण कपभर इतकं टाकून घेतलेलं आहे. कांद्याचा हलकंसं जास्तीचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजीला छान थोडीशी गोडसर अशी चव येते आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी चवीला लागते. तर या ठिकाणी आता कांदा हलकंसं परतून घेतल्यानंतर रंग चेंज झाला त्यावेळेस आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायचं आहे. आता टोमॅटोची प्युरीसुद्धा यासोबतच परतून घेतलेली आहे. सोबतच पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेले आहे, 1 चमचा गरम मसाला, चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, भाजीला रंग छान येण्यासाठी चमचाभर बेडगी मिरची पावडर. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तिखट नसते बेडगी मिरची पावडर, फक्त भाजीला रंग छान येते. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं, तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतले. अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं हे सगळं जे वाटण आहे करपू नये म्हणून. आणि थोडंसं परतून घ्यायचं. 1 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये परतून घेतलेले बीन्स आणि बटाटे टाकून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता साधारण 2 मिनिटासाठी झाकून वाफून घेऊया, म्हणजे सगळे मसाले छान असं वाफतील. त्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर अर्धा ग्लास गरम पाणी करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे कसुरी मेथी यावर चुरून टाकायचं आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. परत तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला झाकून वाफून घ्यायचं आहे, बटाटा वगैरे छान असं नरम होईपर्यंत. साधारण 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजीला छान असा रंग आलेला आहे, तेल साईडला सुटलेलं आहे, म्हणजेच आपली भाजी छान असं वाफल्या गेलेली आहे, तयार झालेली आहे. तर या ठिकाणी आता आपले मसाले तर छान असं वाफलं म्हणून तेल साईडला सुटलं की समजलं. आता बटाटे सुद्धा चेक करूया. तर बटाटे सुद्धा छान असं वाफल्या गेलेलं आहे. आपण आधीच तेलामध्ये परतून घेतलेलं होतं आणि थोडंसं या वाटणामध्ये परतून घेतल्यामुळे आपला बटाटा सुद्धा छान असं शिजल्या गेलेला आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, फुलक्यासोबत मस्त लागते. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू